बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांना दणका दिला गेलाय. 42 नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई केली गेली आहे. नाशिक शहर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. राज्यात प्रथमच नायलॉन मांजा विकणाऱ्या तडीपारीची कारवाई या विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर केली गेली आहे. तसेच चोरी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री करताना हे सर्व व्यापारी सापडलेले आहेत. सापडलेल्या 42 संशयित विक्रेत्यांवर कारवाई केली गेली आहे. तर या 42 नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई केली गेली आहे. नाशिक शहरातून एकूण 42 जणांना फौजदारी प्रक्रिया संहिता 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत आणि त्यांना नाशिक शहरामध्ये 15 ते 20 दिवस वास्तव्य करण्यास म्हणजे संक्रांतीच्या पूर्वीचा आणि नंतरचा काळ बंदी करण्यात आलेली आहे. अशा एकूण 42 इसमावरती कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यांच्याकडून अशा प्रकारचा मांजा विक्री करण्याची शक्यता आहे. या प्रसंगी जे अशा प्रकारचा मांजा, ज्याचा नायलॉनचा मांजा आहे तसेच काचेचं वेस्टर्न आहे, अशा प्रकारचा मांजा विक्री करतील त्यांच्यावरती कारवाई होईल आणि जे अशा प्रकारचा मांजा वापरतील त्यांच्यावर देखील कारवाई होईल. त्यामध्ये पालकांना विशेषतः आवाहन करण्यात येत आहे की आपण आपल्या मुलांवरती लक्ष ठेवावं. मुलांनी अशा प्रकारचा मांजा वापरू नये ही जबाबदारी पालकांची आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.